सुप्रभात मंडळी. जसं तुम्हाला माहिती आहे, आम्ही रायगड बघून दिवेआगारला आलो होतो. जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या. दिवेआगारच्या किनारपट्टीवरती खूप साऱ्या रूम्स अवेलेबल आहेत. काही लक्झरियस, काही घरगुती, काही मीडियम रेंजवाल्या. त्यामधल्याच आम्ही या घरगुती रूममध्ये राहिलो होतो. कोकणी माणसं ही अगदी शहाळ्यासारखी असतात, वरून टणक आणि आतून गोड. तसाच काहीसा अनुभव आम्हालाही आला. काल सूर्यास्त अनुभवला होता आणि रात्रभर सूर्योदय बघायची ओढ होती, त्यामुळे रात्री झोप लागलीच नाही. सूर्याच्या आधी आम्ही उठलो आणि समुद्रकिनाऱ्यावरती पायी पायी नारळी पोकळीच्या बागा बघत निघालो. नारळ, माड, सुपारी, केळी या बागा खूप सुंदर दिसत होत्या. जसा समुद्र जवळ येत होता तसा लाटांच्या आवाजाने आमची एक्साइटमेंट अजूनच वाढवली. चला तुम्हाला आता समुद्र दाखवतो. कोकणमध्ये व्हाईट सँड बीचेस भरपूर आहेत, पण त्यामधील दिवेआगार बीच हे खूप प्रसिद्ध आहे. हे बीच अराउंड 4 किलोमीटर्स लॉंग आहे. या बीचला बरेच एंट्री पॉईंट्स आहेत. आम्ही लास्ट एंट्री पॉईंटमधून एंट्री केली होती. सो मेन एंट्री पॉईंट बघायला जो अराउंड 3 किलोमीटर्स होता आमच्या लोकेशनपासून, आम्ही बीच वॉक सुरू केली. खळखळतं पाणी बघत उगवलेल्या सूर्याच्या किरणात शंख शिंपले गोळा करत आम्ही दिवेआगार मेन स्पॉटला पोचलो. इथे वॉटर स्पोर्ट्स, कॅमल राईड, टांगा, ATV राईड्स आणि बरेच वॉटर ॲक्टिव्हिटीज होते. भरपूर असा वेळ या बीचवर घालून आम्ही आता परत निघालो आमच्या स्पॉटला. ATV राईड घेतली आणि चालत आलेला 3 किलोमीटर डिस्टन्स आम्ही 3 मिनिटात कव्हर केला. मोदक तर तसे बरेच खाल्लेत, पण इथले लोकल कोकणी मोदक खाऊन तेही बीचच्या साईडला खूप मजा आली. बीचवर मनसोक्त खेळलो, रूमवर येऊन फ्रेश झालो आणि निघालो पुढच्या प्रवासाला. पुणे टू रायगड, नंतर रायगड टू दिवेआगार आणि आता दिवेआगार ते पुढे. ही जर्नी मस्त चालू होती हिमालयांवरती. रोडच्या दोन्ही साईडला सुंदर अशा नारळाच्या झाडांनी कमांड केली होती. कोकणात राईड करायची मजाच वेगळी. कोकणात आलो म्हणजे बाप्पाचं दर्शन तर घ्यायलाच हवं होतं, म्हणून आम्ही आलो होतो श्री सुवर्ण गणेश मंदिरमध्ये. दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. वर्षी नारळाची झाडं बघून नारळ पाणी पिऊ वाटलं. सो लाल शर्टच्या काकांकडे जाऊन आम्ही नारळ पाणी पिलं. कोकणात आलो सो कोकणी स्पेशल नाश्ता तर केलाच पाहिजे. मस्त असं घावनवर ताव मारला, एकापाठोपाठ एक 4-5 घावन अशीच खाल्ली. मजा आली. सोलकढी पिली आणि निघालो फेरीकडे. आम्ही दिघीवरून फेरी घेतली. इथे दर 1 तासाला फेरी लागतात. सो आम्ही 12ची फेरी गाठली. आहोंनी हिमालयन मस्तपैकी फेरीत चढवली. इथे गाड्यांचे जणू एक्झिबिशनच लागले होते. आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं अजिंक्य किल्ला जंजिरा. फेरीमध्ये समुद्राच्या मध्यभागी होतोच तेव्हा आम्हाला लांबून जंजिरा दिसला. जंजिरा बघत बघत आमची फेरी राईड चालू होती. तेवढ्यातच आम्हाला पक्ष्यांची मासे पकडायची कसरत दिसू लागली. जंजिरा किल्ला, पक्षी, पाणी बघत आमची 45 मिनिट्सची फेरी राईड कधी संपली कळलंच नाही. जायला जातो ना जंजिरा.
आहोंचं बऱ्याच दिवसांपासूनचं स्वप्न होतं समुद्र किनारपट्टीवरती बाईक राईड करायचं. आज ते पूर्ण झालं. राईड संपवली आणि आम्ही येऊन पोचलो जंजिरा किल्ल्याच्या पिकअप पॉईंटजवळ. इथून आम्ही याच होडीतून जाणार होतो. इथे किल्ल्याची एंट्री फी 25 रुपीज होती आणि बोट राईड जी आपल्याला पिकअप पॉईंटपासून जंजिरा किल्ल्यापर्यंत नेणार होती त्याचे चार्जेस होते 100 रुपीज. हे 2 वे चार्जेस इन्क्लुडेड होते त्यातमध्ये. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जंजिरे मेहरूब असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय किल्ल्याच्या तटावर अनेक तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी तोफ होती. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला समुद्रात असूनही किल्ल्याच्या आत 2 गोड पाण्याचे तलाव आहेत. ज्या बोटीने सही सलामत आम्हाला या जंजिरा किल्ल्यावर आणून पोहोचवलं होतं त्या बोटीचे नाव होते सलामती. तीच बोट आम्हाला 1.25 तासांनी परत किनाऱ्यावरती नेणार होती. म्हणूनच आम्ही 1.25 तासात हा किल्ला बघितला. मस्त असं समुद्र किनारपट्टीवर राईड करत आमचा प्रवास चालू होता. रस्त्यातच कोकणी पद्धतीचं एक रेस्टॉरंट दिसलं. सो आम्ही इथेच जेवण करायचं ठरवलं. तसं जेवण केलं आणि परत निघालो पुढे. आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं काशीद बीच. सो जेवण करून काशीद बीचवर पोचताच आहोंने हिमालयन पार बीचवर घेतली. मस्त असं सनसेट बघत काशीद बीचवर आम्ही थोडं फोटो सेशन केलं. ही संध्याकाळ आम्ही इथेच काशीद बीचवर घालवली. समुद्राच्या आवाजातील शांतता अनुभवली. नेक्स्ट डे मंडेला आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. कोकणातले हे 2 दिवस कसे गेले काही कळलंच नाही. येताना आम्ही तामिनी घाट मार्गे आलो होतो. सो परतीचा प्रवास आम्ही लोणावळा मार्गे केला. म्हणजेच काशीद बीच ते रेवदंडा, रेवदंडा ते अलिबाग, अलिबाग ते पेन, पेन ते खोपोली, खोपोली ते लोणावळा आणि मग पुणे. रेवदंड्यावरून पुढे येताना आम्ही सुंदर असा सनराईज पाहिला. दोन्ही साईडला समुद्र, मध्ये ब्रिज आणि हा सनराईज खूप छान वाटत होता. हा निसर्ग, हा व्ह्यू, हा सनराईज मे बी हेच आमचं पुढे काम करण्याचं मोटिवेशन होतं. आमच्यासोबतच तुम्ही ही रायगड कोकण ट्रिप एन्जॉय केली असेल. आहोंच्या हिमालयांवरची ही राईड तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.